ओके, चला या रिव्हिजन सेशनमध्ये आपला जो लास्टचा पार्ट बाकी आहे एजेसवाला वयवारीवाला तो पार्ट आपण बघून घेऊ आज. ठीक आहे. वयवारीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात रेशोवाले क्वेश्चन जास्त येतात. ठीक आहे ना, ड्युअल रेशोवाले क्वेश्चन. ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन तर तुम्हाला तुमच्याकडे आहे ऑलरेडी. आता वयवारीमधले ड्युअल रेशोवाले क्वेश्चन, 2 रेशोवाले क्वेश्चन, गुणोत्तरवाले क्वेश्चन कसे ट्रॅकल करायचे त्या गोष्टीला डिस्कस करू. ठीक आहे, चला सगळेजण रेडी आहात का? बोला एकदा, कमेंट करा जरा पटकन, फास्ट कमेंट करा. आवाज स्क्रीन सगळं क्लिअर आहे का? लगेच आपण जाऊयात पार्टकडे. डन, बोला. चला, वयवारीवाला पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. सध्या ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर. ए आणि बी. पहिला क्वेश्चन तुम्हाला मी मेथडनी पण सांगतो आणि शॉर्टकटनी पण सांगतो. दुसरा पण पेन सिलेक्ट करून घेऊ म्हणजे ताणच नाही. ओके, बघा प्रेझेंट मध्ये ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 5:2. प्रेझेंट. त्याच्यानंतर 5 वर्षापूर्वी म्हणजे मागे गुणोत्तर किती? 3:1. ठीक आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, पहिला जो रेशो येईल त्याच्यानुसारच वय कॅल्क्युलेट करणार मी. शॉर्टकटसाठी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा 2 रेशो भेटले तेव्हा क्वेश्चन एकदम सिंपल बनून जातो. काय करणार तुम्ही? पहिले भांडणं लावणार कोणाकोणाचे? रेशोचे. आणि भांडणं अपोजिट टीम वाले सोबत घेता. 5:1 किती? 5. हे 5 रेशो. नंतर 3 दुने किती? 6 रेशो. म्हणजे 6 रेशोतून 5 रेशो गेले तर किती रेशो? 1 रेशो. 1 रेशोची किंमत किती? मग आता तुम्ही असं केलं असतं 5:1 5. नंतर रेशोचे भांडणं आले की नंतर ह्या संख्यांचे जे मध्ये दिलेले असेल त्यांचा आणि रेशो 5:1 5 आणि 5:3 15. 15 मधून 5 गेले तर किती येणार? 10. हे न करता आणखीन जेव्हा मधली संख्या सारखी असेल 5 5 3 3 2 2 अशी जर संख्या असली तर तुम्ही नेहमी काय करू शकता? यांच्या दोघातला फरक 3 आणि 1 मधला कितीचा फरक आहे? 2चा. 5 दुने किती? 10. डायरेक्ट लिहून टाका 10. म्हणजे 1 रेशोची किंमत किती भेटली? 10 भेटली. 1 रेशोची किंमत 10 भेटली तर तुम्हाला एचं वय विचारलंय. एचं कधीचं वय विचारलंय? प्रेझेंट. म्हणजे किती रेशो? 5 रेशो. एका रेशोची किंमत तुम्हाला माहिती 10 आहे तर 5 रेशोची किंमत किती येणार? 50. किती येणार? 50. आलं? बोला जरा, क्लिअर आहे ही गोष्ट? एकदम व्यवस्थित कळली का? बोला. खूप n नंबर ऑफ क्वेश्चन ट्राय करून देतो तुम्हाला आज. याच्यातला कोणताच पोर्शन तुमचा राहणार नाही. क्लिअर आहे? सगळ्यांना कळलं? चला पुढचा क्वेश्चन बघा लगेच. आता याच्यामध्ये व्हरायटीज आल्या तर कसं करता येतं आणखीन सोपं. पी आणि क्यू 2 व्यक्तींच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5:7. इथे मध्ये 5:7 आहे. ते राहिलंय. ठीक आहे. नंतर 8 वर्षापूर्वी. किती वर्षापूर्वी? 8 वर्षापूर्वी. पूर्वी दिलंय -8 -8. ठीक आहे. किती गुणोत्तर होतं? 7:13. 7:13. ठीक आहे. आता बघा, हा जर 3 5 किती रे? 65. 7 7 किती? 49. 65 मधून 49 गेले तर किती उरणार आहे? ते 16 रेशो. 16 रेशो बरोबर. आता बघा ना, यांचा गुणाकार करत बसलं परत टाइम जाईल. मधली संख्या सारखी ना, डायरेक्ट यांच्या दोघातला फरक 13 आणि 7 मध्ये 6चा फरक आहे. 6 8 किती? डायरेक्ट यांचा गुणाकार करून टाका. 6 8 किती? 48. म्हणजे 1 रेशोची किंमत 48 आहे. सॉरी, 16 रेशोची किंमत 48 आहे. 16 1 16 16 3 48. म्हणजे 1 रेशो बरोबर किती आला? 3. तर पी चे सध्या वय किती आणि क्यू चे सध्या वय किती? 1 रेशोची किंमत 3 असेल तर पी चं वय असणार 5 रेशो आणि क्यू चं सध्या वय असणार 7 रेशो. 5 3 किती रे? 15 आणि 7 3 किती रे? 21. 15 आणि 21. आलं? ऑप्शन बी. मेथडनी गेले असते तर काय केलं असतं मी? इथं लिहिलं असतं याचं वय 5च्या पटीत 5x आणि याचं वय लिहिलं असतं तुम्ही 7च्या पटीत 7x. किती वर्षापूर्वी? 8 वर्षापूर्वी. -8 -8.
त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होतं रे? 7:13. 7:13 आले हे. मग यांनी इकडे गुणत बसलो असतो, खेळत बसलो असतो, टाइम जास्त गेला असता. 2 रेशो आले, बिंदास लावू शकता. ठीक आहे. आणखीन सोपं. आता बघा ना, प्रेझेंट मध्ये किती दिलाय रेशो? 10:13. 4 वर्षापूर्वी किती गुणोत्तर आहे? 8:11. 8:11. ठीक आहे. आता आणखीन एक ॲडव्हान्स, आणखीन एक गोष्ट. जेव्हा इकडे बघा, इकडे कितीचा डिफरन्स आहे? 2चा. इकडे पण कितीचा डिफरन्स आहे? 2चा. ठीक आहे ना. जर हा फरक सारखा आला, ठीक आहे, मग डायरेक्ट 2 रेशो बरोबर किती रे? 4. 2 रेशो बरोबर डायरेक्ट 4. बे 1 बे, बे 2 4. म्हणजे एक रेशोची किंमत किती आली? 2. तर कधी बीचे सध्याचं वय विचारलंय, बीचं सध्याचं वय, बी सध्या प्रेझेंट मध्ये बी किती आहे? 13 रेशो. 13 रेशो, एक रेशोची किंमत किती आहे? 2. 13 दुने किती रे? 26. खतम. हे कळलं का बोला? जेव्हा इकडे आणि इकडे दोन्ही रेशोमध्ये फरक सारखा असेल संख्यामध्ये, 2 2चा, 3 3चा, 1 1चा, 5 5चा, 10 10चा, जो काय असणार तो 26. कळलं का? हे लक्षात येत आहे का बोला? पटापट बोला, पटापट बघू. क्लिअर? ओके. चला पुढे चला. 6 वर्षा पहिले, आता नीट लक्ष द्या, हे इकडे बघून घ्या. 6 वर्षापूर्वी, ठीक आहे, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 17:13. ठीक आहे. आणि प्रेझेंट मध्ये त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? 5:4. 5:4 आहे. तर आजपासून 4 वर्ष, म्हणजे आजपासून 4 वर्ष पुढे त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? पहिले त्यांचं आजचं वय काढू. ठीक आहे. इथं फक्त तुम्ही काय गोष्ट लक्षात ठेवणार? यांचा मधला गॅप 6चा आहे. 6 वर्षापूर्वी एवढा होता आणि आज एवढा आहे. ठीक आहे. जो पहिला रेशो दिला असेल त्याचंच वय निघणार, हे लक्षात ठेवा. आता बघा, इथे फरक आहे 9चा, इकडे फरक आहे 12चा, नाही जमणार ते. मग डायरेक्ट 17 चौक 68 आणि 3 5 65. 68 मधून 65 गेले 3 रेशो. मग 5 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. 1 गुणिले 6 म्हणजे 6. 1 रेशो बरोबर 6. 3 1 3, 3 2 6. 1 रेशो बरोबर किती आलं? 2. 1 रेशोची किंमत आली 2. आता तुम्ही म्हणसाल मास्तर 5 2 10 करतो. हा, पहिला जो रेशो दिला असेल तिथं वय काढा. एचं वय 6 वर्षापूर्वीचं वय निघणार. रेशो जेव्हाचा आहे पहिला तेव्हाचं. 17 गुणिले 2, 17 दुने किती? 34. 6 वर्षापूर्वी. ठीक आहे. 6 इयर एगो असं लिहून घ्या इथं. नंतर इथे बीचं बघा, बीचं किती निघणार रे? 13 रेशो. 13 गुणिले 2, 13 दुने किती रे? 26. 6 वर्षापूर्वी. पण कधी विचारलंय? आजपासून 4 वर्षानंतर. आता बघा, इथं फरक कितीचा आहे? 6चा. आणि हा आजपासून पुढे 4, म्हणजे टोटल किती वर्ष पुढे जायचंय? 10 वर्ष पुढे जायचंय. 6 आणि 4 10, म्हणजे याच्यामध्ये 10 मिळणार, 34 आणि 10 हा होणार 44चा आणि हा होणार 36चा. यांचा रेशो विचारलाय. 44 आणि 36. 44 आणि 36. 11 चौक 44 किंवा 4 1 4, 4 1 4, 4 9 36. 11:9. 11:9. ऑप्शन नंबर ए. कळलं का रे? गोष्टी लक्षात येत आहे का बोला? पटकन बोला, पटापट बोला, कमेंट करा जरा फास्ट. यस नो, क्लिअर आहे, नाही क्लिअर आहे, काय जे असेल ते सांगा. चला 11:09. ओके, डन. चलो, व्हेरी गुड. पुढचा क्वेश्चन ट्राय मारा. सध्याचं वय प्रेझेंट किती गुणोत्तर? 1:2. 5 वर्षा पहिले, 5 वर्षा पहिले गुणोत्तर किती होणार? 1:3. लिहिलं? तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? आता बघा, पहिले आजचं वय काढून घेऊ, 10 वर्षानंतरचं वय नंतर बघू. मग इकडे बघा ना, इकडे फरक तर सारखा नाही. मग डायरेक्ट 3 1 3, बे 1 बे, 3 मधून 2 गेला 1 रेशो. आणि यांच्यातला फरक कितीचा आहे? 2चा. 2 गुणिले 5, 5 दुने किती? 10. 1 रेशोची किंमत 10 असेल तर आजचं वय किती असणार? ए आणि बी, भावांना नावं देऊन टाकू.
एक रेशो म्हणजे याचं वय असणार 10 वर्ष आज प्रेझेंट, आणि याचं वय असणार 2 रेशो म्हणजे 20. तर त्यांचं कधी 10 वर्षानंतर, 10 वर्षानंतर हा +10 आणि हे +10, 10 आणि 10 किती होणार 20, आणि 10 आणि 20 किती 30, म्हणजे हे 0 0 कटलं 2:3, 2:3 आलं. क्लिअर आहे गोष्ट? 2:3 कळलं हे? जो पहिला रेशो असेल तिथूनच वय कॅल्क्युलेट करायचं, एवढंच याच्यात काय जे आहे ते. बोला, कळलं? ठीक आहे, चलो मारा ट्राय. आर आणि के, तुम्ही ट्राय करा त्याला. आर आणि के किती रे? 6:5 आणि 15 वर्षानंतर दिले. 15 वर्षानंतर हे प्रेझेंट, पी लिहून टाकतो इथं, प्रेझेंटचं पी. 15 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर 9:8. तर सध्या आरचे वय किती बघा जरा, बघा कॅल्क्युलेट करा किती येत आहे. याच्यात मजा हीच आहे की टाइम रिड्यूस झाला पाहिजे. पहिले तर जमलं पाहिजे, जमल्यानंतर टाइम रिड्यूस करता आला पाहिजे. जसे बाकीचे सगळे टाइप्स बघितले तसं हा टाइप बघून घ्या, संपलं. ठीक आहे. 30 अच्छा 30 का, बरं ठीक आहे. तुम्हाला एवढा टाइम लागला ना, याच्यामध्ये टाइम रिड्यूस करू आपण. मला सांगा ना, इथला फरक कितीचा आहे? 6 आणि 3 9, आणि इकडचा पण फरक कितीचा आहे? 5 आणि 3 8. फरक सारखा आहे, संपलं. डायरेक्ट फरक सारखा असला 3 रेशो बरोबर किती घेणार मी? 15. 3 रेशो बरोबर 15 आहे. 3 1 3, 3 5 15. इथंच भेटली मला एक रेशोची किंमत 5. कोणाचं वय विचारलं? आर. आर सध्या किती? 6 रेशो. एका रेशो बरोबर 5 असेल, 6 रेशो बरोबर 6 5 30, खतम. इतकंच फास्ट जमलं पाहिजे ते. आलं हे? कळलं? टाइम रिड्यूस झाला का बोला, टाइम रिड्यूस झाला का बोला, लक्षात राहील. ठीक आहे. जर हा गॅप सारखा नसला तर मग क्रॉसवाला यांचे भांडणं करून, जर गॅप सारखा असला तर विषय संपला, डायरेक्ट विषय क्लिअर होऊन जातो. ओके डन. तोंडी सुटलं पाहिजे तर मग एवढा टाइम नव्हतं लागला पाहिजे. चलो क्लिअर आहेत? ठीक आहे, चला पुढे चला. पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन बघा. ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:3. 4:3. 10 वर्षानंतर हे प्रेझेंट, त्यांचे गुणोत्तर 5:4 होईल. ठीक आहे. तर बीचे सध्या वय किती? बीचे सध्या वय किती? ठीक आहे. मग आता नीट लक्ष द्या, इथं 4 आणि 5, 3 आणि 4 एकचाच फरक आहे. मी डायरेक्ट म्हणू कर 1 रेशो बरोबर 10. 1 रेशो बरोबर 10 असेल तर बीचं सध्या वय 3 रेशो. 3 रेशो म्हणजे किती असणार? 30. 3 रेशो म्हणजे किती असणार? 30. संपलं, काहीच नसतं केलं, कारण की इथं पण गॅप कितीचा आहे? 1चा. म्हणजे 1 रेशो बरोबर 10. फिनिश. कळतंय आता? हे ही कन्सेप्ट लक्षात आली का बोला? एकदा कमेंट करा जरा, पटकन कमेंट करा, यस नो. बोला दिवाण्यांनो, बोला जरा पटकन बोला. भावना पोचताय का तिथपर्यंत? ओके क्लिअर. चलो 8 नंबरचा क्वेश्चन ट्राय मार. याची पूर्ण प्रॅक्टिसच करून घ्यायची आज, याच्यातलं काही सोडायचं नाही आज. ए आणि बी सध्याच्या गुणोत्तर किती आहे? 4:5. ते 45 दिसतंय, ते गुणोत्तर आहे 4:5. ठीक आहे ना. आणि 10 वर्षानंतर 5:6 आहे. तर फरक शोधायचा आहे. इथे पण 5चं 6, 4चं 5, म्हणजे 1 रेशो बरोबर किती येणार राजांनो? 10. 1 रेशो बरोबर 10 असेल
तर फरक कितीचा आहे? 4 आणि 5 मध्ये एकचाच फरक आहे, 1:1 फरक विचारला, संपलं, 10च येणार. ठीक आहे. किंवा 2 चौक 40, 2 5 50, 50 मधून 40 गेले किती येणार? 10च. कसं आहे का उत्तर सेम येतं. आता याच्यात काही राहिलं नाही, राम राहिला नाही का बोला याच्यात काही. क्लिअर. ठीक आहे. अशा टाईपचा क्वेश्चन लगेच जमेल. आता जमेल का 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 क्वेश्चन. ठीक आहे. चलो आता ए आणि बी यांच्या सध्याच्या 14:17 नंबर किती गडवळू द्या. 8 वर्षानंतर गुणोत्तर 6:7 असेल. ठीक आहे. आता इथं फरक 10चा आहे, इथं फरक 6चा आहे, फरक सारखा नाही. मग 14 किती होतं? 98 आणि 17 किती? 102. ठीक आहे. 98 आणि 102 गेले 4 बरोबर किती असणार? तर यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 1 गुणिले 8 किती येणार? 8च. 4 1 4, 4 2 8. 1 किंमत आली 8. 1 किंमत किती आली? 2. 1 किंमत 2 आली. तर सध्या त्यांच्या वयातील फरक किती रेशोच फरक आहे? 14 आणि 3. 14 आणि 3 17 होता, म्हणजे 3 रेशोच फरक आहे. 1 बरोबर 2 असेल तर 3 गुणिले 2, 3 2 किती येणार? 6 इयर. आलं? 6 इयर. क्लिअर? एकदम क्लिअर. आता मेथडने गेले असतात काय झालं माहिती का? 14x + 8 आणि इकडे 17x + 8 बरोबर रेशो असता तुमचा 6:7. इथे गुणाकार करत बसले असतात, लय टाइम लागला असता, टाइम जास्त गेला असता. 15 मिनिट आहे का? क्लिअर? लक्षात आलं का हे? एकदम व्यवस्थितरित्या. एक आर आणि 3 आर कसं घेतलं? एक आर कसा? इकडे बघा ना, एक आर कुठे घेतलं? इथे काय केलं? 14 7 98, हे 98 लिहिले, 98 रेशो. नंतर 17 7 102, 102 आर. दोघांमधला फरक किती रेशो आला? 4 रेशोचा फरक आला. 4 रेशो बरोबर. आता यांची किंमत कशी काढणार मी? आता इथे ऍक्च्युअली मध्ये असतं 856 आणि 48. 48 मधून 56 गेले, 56 मधून 48 गेले किती होणार आहे? 8 होणार आहे. पण मग मी ते गुणाकार न करता जेव्हा मधली संख्या सारखी असेल 8 8 3 3 2 2 तर डायरेक्ट यांचा फरक काढणार. 7 आणि 6 मध्ये किती फरक? 1 रेशो. आणि हा जो फरक आला यांनी याला गुणून टाकणार. 8 1 किती होणार? 8. म्हणजे 4 रेशो बरोबर 8. तर 1 रेशो बरोबर किती येणार? 2. 1 रेशो बरोबर 2 आलं. 1 रेशो बरोबर 2 आलं. हां, 1 रेशो बरोबर 2. तर वयामधला फरक विचारला. फरक म्हणजे डिफरन्स. 14 आणि 17 कितीचा फरक? 3 रेशो. 3 रेशोचा फरक. ओके. सातपुते साहेब कळलं का? क्लिअर होत्या गोष्टी? चला लास्ट. हा लास्टचा क्वेश्चन. प्रेझेंट मध्ये किती दिलंय? 9:13. 8 वर्षानंतर 11:15. तर सध्या बीचे वय किती? बीचे वय किती? ठीक आहे. मला सांगा इथे किती फरक आहे? 13 आणि 2, 9 आणि 2, 2चाच म्हणजे 2 रेशो. 2 रेशो बरोबर 8. तर 1 रेशो बरोबर किती भेटणार? 1 रेशो बरोबर भेटणार 4. 1 रेशो बरोबर 4. तर बीचे सध्याचे वय किती? बीचे सध्याचे वय किती? 13 रेशो. बीचे सध्याचे वय आलं 13 रेशो. 13 गुणिले 4. 13 चोक किती रे? 52. आलं? क्लिअर? डन. इथपर्यंत सगळ्या गोष्टी डन आहेत का? बोला. चला बोला जरा फास्ट. ओके. ठीक आहे.
हां बाकीच्या गोष्टी ट्राय करायला देतो तुम्हाला. चालेल? ठीक आहे. याची PDF जी आहे ती ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर टाकली. ठीक आहे. तेवढी PDF प्रॅक्टिस करून घ्या, म्हणजे यामध्ये तुमचं काहीच बाकी नाही राहणार या टेलिग्रामवर. डन. चला.